प्रोजेक्ट काय आपला डॅम ऑटोमेशन विथ SMS अलर्ट. ओके, मध्ये काय आपला आता आर्डिनो कंट्रोलर वापरला आपण होल सिस्टम कंट्रोल करण्याकरता, बरोबर. त्यानंतर LCD आपला इंडिकेशन करण्याकरता किती लेवल आहे काय ते आपल्याला LCD वर डिस्प्ले होईल आणि सेम टायमिंगला SMS थ्रू आपल्या मोबाईलवर येईल. SMS करण्याकरता आपण काय यूज केलं आहे, SIM 800 मॉडेल यूज केलेलं आहे. तर आणि बजर इंडिकेशन ठेवलं आपण कशा करता का जर 75% किंवा त्याच्या अबव लेवल गेली तर आपल्याला अलार्म सिस्टमने इंडिकेशन भेटून जाईल. त्यानंतर लास्टला जो हाय लेवलचा सेन्सर आहे आपला 100%ला जर तो डिटेक्ट झाला तर त्या केसमध्ये काय होणार, आपल्या डॅमची डोर ऑटोमॅटिकली थोडे ओपन होणार आहे आणि अलार्म सिस्टम ऑन राहणार आहे. अशी आपली कन्सेप्ट आहे. तर आता आपण याचा डेमो बघू. तर फर्स्ट जी लो लेवलचा सेन्सर आहे ज्यावेळेस तो पाण्याने डिटेक्ट होईल वर आल्यानंतर आपल्याला काय होईल, LCD 25% दिसेल आणि इथं मोबाईलवर आपल्याला SMS थ्रू पण भेटून जाईल अलर्ट. आता इथं मेसेज आलेला आहे 25%. आता मी सेकंड सेन्सर डिटेक्ट करतो. इथं लेवल LCD वर आले वॉटर लेवल 50% आणि सेम टायमिंगला इथं तुम्हाला SMS थ्रू पण 50%चा मेसेज आला आहे. त्यानंतर आपण 75% डिटेक्ट करू. त्यावेळेस आपल्याला एक बजर इंडिकेशन होतं का 75% पर्यंत लेवल आलेली आहे आणि मोबाईलवर SMS रिसीव्ह होईल आला. लास्टला आपलं काय होतं 100%ला बजर कंटिन्युअसली ब्लिंक करत आहे आणि आपली मोटर ऑपरेट होते. मोटर ऑपरेट होते याचा अर्थ काय का आपली डोर आपण ओपन करतोय आणि मोटर आपल्या दोन्ही पण रोटेट होतात. सेम टायमिंगला तुम्हाला मोबाईलवर मेसेज पण आला डॅम इज 100% फुल, प्लीज चेक द डोर. ज्यावेळेस आपण लेवल कमी करतो, लेवल कमी केल्यानंतर 75% पर्यंत लेवल कमी झाली असं डिटेक्ट होतं. 75%चा मेसेज पण आला आणि जे डोर ओपन झाले होते आपले ते आता काय होतील परत क्लोज होऊन जातील. जे अँटी क्लॉकवाईज करून आपलं डोर क्लोज झालं.